तर इकडे सांगलीमध्ये कृष्णा नदीची पाणी पातळी आता 40 फुटांवर पोहोचली आहे। जिल्हाधिकाऱ्यांकडून शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। मिरज, वाळवा आणि शिराळा भागातील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। तर सांगली जिल्ह्यातील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याची एक तुकडी सांगलीमध्ये दाखल झाली आहे। 90 जवान आणि 10 अधिकाऱ्यांचा तुकडीमध्ये समावेश आहे। जिल्हाधिकाऱ्यांची माहिती आहे। दरम्यान सांगली कर्नाल रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। शंकर देवकुळे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। तर शंकर, सध्या तुम्ही कुठल्या भागामध्ये आहात आणि काय स्थिती आहे? नक्कीच वृषाली, आपण पाहू शकता सांगली कृष्णा नदीची पाण्याची पातळी इशारा पातळी 40 आहे, ती गाठलेली आहे। आपण आता कर्नाल रोडवरती आहोत। या ठिकाणी लष्कर जवानांची एक तुकडी या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि या ठिकाणी नागरिकांना बाहेर काढण्यासाठी जे प्रात्यक्षिक करावं लागत आहे ते प्रात्यक्षिकाला सुरुवात या ठिकाणी झालेलं आहे। मोटर लावून बोट आत गेल्यानंतर काय होऊ शकतं याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी सध्या जवान घेत आहेत। एकंदरीत पाहिलं तर 90 जवान आणि 10 अधिकारी अशी 100 लोकांची तुकडी लष्कराची या ठिकाणी रात्रीच दाखल झालेली आहे। इशारा पातळी गाठल्यानंतर धोका पातळी 45 फुटावर आहे आणि चांदोली धरण असेल, कोयना धरण असेल, यातून पाण्याचा विसर्ग सतत सुरू असल्यामुळं या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी लष्कराचे जवानाची तुकडी या ठिकाणी दाखल झालेली आहे। एकंदरीत पाहिलं तर सांगली शहरातील सकल भागात काकानगर, सूर्यवंशी प्लॉट, जामवाडी या ठिकाणी पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे आणि धोका पातळी पाणी गाठलं तर ही पाणी पुन्हा सकल भागात जास्त शिरेल। त्यामुळे नागरिकांना या अगोदरच बाहेर काढलेलं आहे। 2500 लोकांना या ठिकाणी बाहेर काढलेलं आहे एकंदरीत पाहिलं तर। आणि दुसरीकडे महापालिकेच्या वतीने या ठिकाणी निवारा केंद्र सुद्धा उभा करण्यात आलेले आहेत। 500 लोक या निवारा केंद्रात सध्या वास्तव्याला आहेत। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।